हाय नमस्कार, मी अतिशा लाड राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. खुमासदार नात्यांचा गोडा मसाला ही नवी मालिका आपल्या भेटीला येते आणि आता माझ्यासोबत जी अभिनेत्री आहे ना ती आपल्या सगळ्यांची लाडकी आहे आणि हा आपल्या ओळखीचा चेहरा आहे. पण आत्ता ह्या मालिकेत जरा ठसकेदार भूमिका आहे. कशी भूमिका आहे आपण तिच्याकडनं जाणून घेऊया. अभिनेत्री शर्वाणी पिल्लाई, खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. नमस्ते. एकदम मस्त. तू कशी आहेस आधी? आणि खुमासदार नात्यांचा गोडा मसाला आधी तू भूमिका केलीस पण ही जरा ठसकेदार आहे असं आम्हाला कळलं आहे थोडंफार. काय सांगशील भूमिकेबद्दल? नाही, खूपच छान भूमिका आहे. ह्या घरामधली ही मुलगी आहे, म्हणजे भागीरथी तेंडुलकर यांची मुलगी. आई खूप स्ट्रिक्ट आहे आणि चोख काम करणारी आहे. तिच्या काही गोष्टी ठरलेल्या आहे आयुष्यात आणि आयुष्य तसंच चालायला हवं. आणि एकतर मी त्यांची लहान मुलगी आहे. माझे दोन्ही भाऊ वयानं जरा मोठे आहेत, तर त्याच्यामुळे घरामध्ये ऑलरेडी माझे इतके लाड झाले आहेत सगळ्यांकडनं. त्याच्यामुळे एक हट्टीपणा नाही, पण ते एक असं आपसूक येतं की लाड झाल्यावरती नाही मला पाहिजे, ते मला हवं आहे आणि ते मिळवण्याचे कौशल्य आपोआप निर्माण होतं. तर ती पल्लवी तशी आहे आणि कदाचित त्याच्यामुळेच असेल की तिने एक आईची गोष्ट ऐकली नाही आणि स्वतःच्या लग्नासाठी परवानगी घेतली होती तिने. पण ते लग्न तिचं फसलं आहे. तर आईची एक गोष्ट ऐकली नाही तिने आणि मग कसं तिचं नुकसान झालं. तर अशी आहे आणि तिची मुलगी आत्ता तिच्याकडे नाही आहे आणि तिला सतत मुलीची आठवण येते. आणि तिच्या वहिनीला 2 मुली आहेत. एक दिव्या आहे, एक सानिका आहे आणि त्या दोन्ही मुलींवरती तिचं खूप प्रेम आहे. पण त्याचबरोबर ती त्यांना शिस्तही लावायला जाते, कारण तिच्यातली ती आई जी आहे ती एक शिस्त लावण्याचा प्रयत्न करते. पण अजूनही ती घरात लहान आहे, ती पल्लवी तिच्यातली कुठे गेली नाही आहे. तर ते कसं एक ऑड कॉम्बिनेशन आहे त्या कॅरेक्टरचं. तर त्याच्यामुळे दिव्याबरोबर तिची असे सतत काही ना काही बाजावाची होत असते, कारण दिव्या तशी स्वतःच्या मतानं जगणारी आहे. दिव्या कॅरेक्टर जे आहे ते. आणि सानिका स्वतःच्या मताने जगणारी असली तरी सगळ्यांना सांभाळून घेणारी आहे. तर पल्लवी सानिकाचं त्या बाबतीत जमते. पण दिव्या आणि पल्लवी म्हणजे तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, त्या पद्धतीच्या त्या दोघीजणी आहेत आणि मज्जा येते असं छान रोल करायला. खूप छान वाटतं असं. याआधी आम्ही एकदम सोज्वळ आई साकारताना पाहिलं आहे, जी खूप इमोशनल होते, मुलीच्या बाबतीत खूप इमोशनल असते. पण कट टू आता जेव्हा मी तुझा लुक पाहिला सेटवर आल्यावर म्हणजे काहीतरी वेगळं आहे, थोडासा मॉडर्न टच आहे. पण त्या कॅरेक्टरला साजेसा असा लुक आहे. आणि मध्ये तू हिंदीसुद्धा केलंस आणि आता परत मराठी सिरियल करतेस. तिकडे गेल्यावर थोडी आठवण येते का मराठी इंडस्ट्रीची? खूप येते. खूप येते. पण तिथे पण अतिशय चांगले कलाकार माझ्याबरोबर होते. काम करायला खूप मजा आली. माझे डिरेक्टर होते तिकडे, ते मराठीच होते, मंगेश कंटाळे. त्याच्यामुळे घराचा फील सतत होता मंगेश सर असल्यामुळे तिथे. पण खरंच असं होतं की इथे आल्यावरती असं वाटतं अरे वा छान 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 आपण परत आपली माणसं भेटतात आलो आणि मग पुन्हा सगळे ते चेहरे दिसू लागतात. तर माझे दोन्ही अनुभव खरंच खूप छान आहेत. आई मालिकेत सीमाताई आहेत, नैनाताई आहेत, त्यांच्यासोबतही खूप आधीची ओळख आहे. तर आता सीमा आणि मी एक नाटक केलं आहे आणि खूप वर्षांपासून ओळखतो सीमा आणि मी एकमेकींना. इवन मी रेवतीबरोबर एक सिरियल केली आहे. आणि जसं तू म्हणालीस की हे वेगळं वाटतं आहे, तसं खरंच वेगळं आहे. पण एक वाक्य तू असं म्हणालीस की आई आणि मुलीसाठी खूप आहे. पण आई म्हटल्यावर ते होतंच ना गं की आपल्या मुलांसाठी असतोच. तर त्याच्यामुळे असेही काही प्रसंग ह्या मालिकेतून पाहता येतीलच, कारण ह्याच्यात पण एक आई तर आहेच कुठेतरी असं. पण आता सेटवर असं झालं का की तुमची जुनी ओळख आहे, तर सेटवर आल्या आल्या अरे म्हणजे जेव्हा कळलं की ह्या असणार आपल्यासोबत, तर तेव्हा पहिली रिॲक्शन काय होते? अरे वा मस्त, आता मैफिल रंगणारे सेट. हो हो, असं वाटलंच. म्हणजे मला जेव्हा या मालिकेसाठी विचारलं भूमिका काय, हे पहिल्यांदा विचारते मी कुठली मालिका असली तरी, किंवा भूमिका काय आहे, छान अमुक तमुक. मग सगळ्यात शेवटाला एक असा ठेवणीतला प्रश्न येतो कोण कोण आहे की कलाकार कोण कोण आहेत. आणि मला असं सीमाचं नाव ऐकलं आणि नैनाताईंचं नाव ऐकलं, रेवतीचं नाव ऐकलं, तर मला इतका आनंद झाला. म्हटलं अरे वा हे तर खूप छान आहे. म्हटलं चला चला लवकर सुरू करूया आपण असं. ऑडिशन ह्या कॅरेक्टरसाठी झालं असेल किंवा गिव्ह अँड टेक, एक लुक टेस्ट वगैरे झाला असेल, तेव्हाचा किस्सा किंवा फर्स्ट टाईम जेव्हा तुम्ही सेटवर भेटलात तेव्हा सुरुवातीलाच बाबा किटी पार्टी वगैरे असं काही? अरे नाही 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 नाही, असं तर काही झालं नव्हतं. खरं तर लुक टेस्टच्या वेळेस आम्ही भेटलो होतो, पण त्याचं 1 बाय 1 भेटणं असं. पण लुक टेस्टच्या वेळेसही असं झालं होतं की आता आपल्याला काय करायचं आहे.
की हा लूक ठेवायचा आहे का, काय करायचं आहे का. आणि मला जेव्हा असं सांगण्यात आलं नाही नाही हे केस असेच असू दे वगैरे, तर मला खूप आनंद झाला. आणि मी असं सगळ्यांकडे तेच बघत होते की नाही ना, तर आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की जसे आहात त्याच लुकमध्ये तुम्ही असाल वगैरे. तर त्याचं पहिल्या दिवशी आम्हाला सगळ्यांना ती एक्साइटमेंट होती की ह्याच लुकमध्ये आम्हाला काय पद्धतीनं प्रेझेंट करतायत. तर ते अशा ह्याच्यामध्ये छान आमच्या गप्पा झाल्या होत्या. आणि ह्या सगळ्यात मला असं वाटतं दुर्वा करून जी आपली छोटी आहे, ईशाचे कॅरेक्टर साकारते, ती लहान आहे पण त्यांच्यासोबत नैनाताईसुद्धा लहानच आहेत है ना. म्हणजे त्या एक धाक पण आहे त्यांचा आणि एक मजेशीर वातावरण पण सेट. हो 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 अगदी. म्हणजे नैनाताई सेटवरती अशा खूप शांत असतात पण त्यात तितक्या मिश्किल पण आहेत, त्याच्यामुळे छान वाटतं. त्याला काठीने काहीतरी सांगत होते. आत्ता तिला म्हणाले म्हणजे नैनाताई सतत छडी असते ना आता, तर हो म्हटलं बस तेवढंच बस. सीमाताई आणि नैनाताईंसोबत काम केलेस आधी, तर ते किस्से ह्या निमित्ताने काय एक आठवण जागे झाल्यात किंवा त्यांना बघून असं, आणि त्याच्यासोबत परत एकदा काम करणार आहेस, काय शेअर करशील आवर्जून घडलेले? हा नाटका दौऱ्यांच्या वेळेस वगैरे म्हणजे सीमाबरोबर मी एक सिरियल केली आहे, नाटक केलं आहे. पण पहिल्यांदा मी नैनाताईंबद्दल सांगते, मी सिनियॉरिटी वाईज असं की मी जेव्हा पहिल्यांदा कमर्शियल नाटक केलं होतं, कमर्शियल माझं पहिलं नाटक अशा आहे ना की नैनाताई एका नाटकात काम करत होत्या, त्यात एक भूमिका, महत्त्वाची एक भूमिका होती. आणि त्या ज्या होत्या त्या औरंगाबादला राहायच्या आणि त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. तेव्हा पूर्वी इतकं सोपं नव्हतं ट्रॅव्हलिंग आणि त्या पोचू शकत नव्हत्या. तर त्या आदल्या दिवशी कळलं होतं की काहीतरी मेजर प्रॉब्लेम झाला आहे. तर त्याचे प्रोड्युसर घरी आले आणि म्हणाले नाटक करायचं आहे, उद्या 4 वाजता प्रयोग आहे. बरं, सकाळी 11 वाजता माझ्या एकांकिके स्पर्धेत माझा प्रयोग होता, त्याच्यामुळे सकाळी ती रिहर्सल. माझ्याकडे फक्त रात्र होती की ते अख्खं नाटक त्याचं पाठांतर करा आणि तेव्हा त्या व्हिडिओ कॅसेट्स असायच्या, ते बसून मुमेंट्स बघा, मग त्या सगळ्या आखा आणि मग प्रयोग करायचा होता. आणि मी सगळी रात्रभरात माझी सगळी तयारी करून प्रयोग करून माझ्या एकांकिकेचा मी तिथे गेले. बाबा घेऊन गेले होते मला त्यासाठी, पाठांतर आईनं घेतलं होतं. कारण किती एज असेल तुझं त्यात? लहान होते मी, असेल अशीच काहीतरी 19-20 वर्षांनी, 19 वर्षांची असेल तेव्हा. नुकतंच काम करायला एकांकिका स्पर्धा म्हटलं ना तिथेच होते. आणि तिथं गेले आणि मेकअप काय करायचा असतो माहीत नाही, काहीच नाही. घरामध्ये कधी लिपस्टिक पण नसायचं, आमच्या आई कधीच काही वापरायची नाही, पावडर फक्त असायची. मेकअप कसा करायचा, थिएटर तिकडं करायचं आहे म्हटल्यावरती इकडनं सुरुवात असतानासुद्धा मला त्या नाटकातल्या कुठल्याही कलाकारांनी, म्हणजे अण्णा सावरकर होते त्याच्यामध्ये, सयाजी शिंदे होते, त्यांनी मला कोणीही जाणवू दिलं नाही की ही ना, खरंच ते खूप घाबरले असतील, ही एवढीशी मुलगी ही प्रयोग करा. आणि नाटक खाऊची गोष्ट नाही आहे ना, तुम्ही आधी एवढ्या रिहर्सल्स करत असता. वय लहान होतं ते चांगलं असतं, डायरेक्ट उडी मारतो, भीती नसते, कारण शिकायचंच असतं. त्याहीपेक्षा आता काही असते आपल्यामध्ये त्या वयामध्ये. करायला सांगितलं तर सगळं होतं ना. अरे आपल्याला कोणी काही म्हणालं तर आपण चुकलं तर मग प्रेक्षक काय म्हणतील, हे काही डोक्यात नाही. एकांकिकेचं स्पिरिट असतं, सगळं करायचं असतं. त्याच्यामुळे देवकृपेनं आणि सगळ्यांच्या साथीनं तो प्रयोग इतका चांगला झाला. तर स्पेशली मला ह्या सगळ्या कलाकारांबद्दल, त्यात नैनाताई होत्या, त्यांनी मला कुठेही जर का जाणवू दिलं असतं ना की ही कोण आली आहे इकडे, ही काय करणार आहे, आपापसात त्यांनी केली असेल चर्चा, मला नाही माहीत. मी पण कलाकार आहे, मी सांगू शकते डेफिनेटली चर्चा होते. अरे अचानक समोर कोणीतरी आलं आणि तर नाटक करायचं आहे, अरे हा काय वेडे पण आहे. पण ह्यातली कुठलीही गोष्ट त्यांनी माझ्यासमोर प्रेझेंट केली नाही. आणि त्याच्यामुळे मला मिळालेला कॉन्फिडन्स की ज्यामुळे कदाचित आज मी ते सगळ्यांसमोर उभी आहे. जर का त्यांनी केलं तर माझा कदाचित कॉन्फिडन्स गेला नसता, मी केलंही नसतं. शिक्षण चालू होतं, मालिका काहीतरी वेगळं केलं असतं मी. कट्टू मी आता त्यांच्याबरोबर मालिका करते. तर ही गोष्ट त्यांच्याकडनं तेव्हापासून आतापर्यंत जी मी घेतली आहे ती मी अजूनही फॉलो करते की कोणी नवीन आलं असेल तर ऑलवेज वेलकम. घरात आलेल्या पाहुण्यांना आपण कधीच काही बोलत नाही, उलट त्यांना सामावून घेतो. तसं इंडस्ट्रीत जेवढे जण येत आहेत, यू आर मोस्ट वेलकम. तुम्ही शिकून घ्या इथे काय चालतं आणि स्वतःच्या पायांवर उभे राहा. सीमाबद्दल सांगायचं झालं तर मी ना तेव्हा काय आणि अजूनही अशीच आहे की खूप गोष्टी सांभाळून घ्या, सहन करत राहा, इट्स ओके, होईल गं, प्रत्येकाला वेळ द्या. मी अशीच आहे गेले कित्येक वर्ष. सीमाची एक गोष्ट मी अजूनही लक्षात ठेवली की इतका केऑस चालू होता, सगळं चालू होतं आणि सगळे आम्ही बसलो होतो कलाकार. तर काही आणि मला
दुसऱ्या एका शूटला जायचं होतं, मी खूप तर मी अशी खूप शांत होते की होईल होईल होईल, होणार 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 होणार, काम होणार. आणि कोणीतरी काहीतरी चुकीचे वागत असतात आणि आपल्यामुळे उशीर होतच नसतो, कोणातरी दुसऱ्यामुळे उशीर होत असतो आणि आपण ते सफर करणार असतो. तर सीमाने असं मला खूप शांतपणे, सीमा बडीशी शांत आहे, खूप शांतपणे असं सांगितलं, शर्वाणी मांजर पहिल्याच दिवशी मारायला शिक, नाहीतर हे असंच होत राहील. आणि मी अशी होते, मांजर पहिल्याच दिवशी ओके. मी ना काही गोष्टी ना अशा खूप छान घेते की सीमानं काही चुकीचं सांगितलं नाही किंवा तू माज कर असंही नाही सांगितलं. मांजर पहिल्या दिवशी मारणं म्हणजे चुकीच्या गोष्टींना तिथल्या तिथे प्रबंध त्या वाढवू देऊ नका. आणि ते मी इतकं छान माझ्यात घेतलं आणि मी ते वागते. तर अशा 2 छान कलाकार जे माझ्याबरोबर आहेत ते आपल्याला ना कोणी काहीतरी सांगून जातं, त्यातनं तुम्ही ते चांगलं घ्यायला पाहिजे. तर अशा दोघी गुरु आहेत तिकडे माझ्या 2 वागणुकीसाठी. आणि तुम्ही तिघी हे पास ऑन करणार आहात आता पुढच्या पिढीला, जे नवीन कलाकार आहेत. सो हा गोडा मसाला लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. तू काय अपील करशील लाडक्या प्रेक्षकांना? खूप काळानंतर मला असं वाटतं एक सोजवळ आईनंतर आता ही एक आईसुद्धा आणि मुलगीसुद्धा पाहायला मिळते. मी प्रेक्षकांना अगदी मनापासून सांगते की जसे खूप छान वेगवेगळे घटक एकत्र करून गोडा मसाला होतो, तशीच आमची मालिका आहे. जसं मी आता सांगितलं की नैनाताई कशा आहे, सीमा कशी आहे, तर असे खूप छान सगळे व्यक्तिमत्व इथे आहेत कलाकार म्हणून. आणि त्या सगळ्याजणी मिळून रोहिणीताई निनावे ज्यांची ही पटकथा आहे आणि संवाद आहेत श्वेताचे, तर श्वेता पेंडसे फार उत्तम लिहिते ती पण. तर ह्या सगळ्याजणी मिळून हा जो एक गोडा मसाला तयार झाला आहे आमचा त्या व्यक्तिरेखेंचा, तो तुम्ही नक्की पहा. तो खुमासदार आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू सो मच शर्वाणी ताईने. ऑल द व्हेरी बेस्ट या ही भूमिकेसाठी. आम्ही खूप एक्सायटेड आहोत. थँक्यू सो मच. थँक्स.